परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. मागील आठवडाभर परमेश्वराने आम्हाला सुखरूप सांभाळून पुन्हा एकदा या शाबात दिवशी या सुंदर आणि प्रसन्न अशा सकाळी त्याची उपकार स्तुती करण्यासाठी त्याच्या मंदिरामध्ये परमेश्वराने आम्हाला एकत्र आणलं, म्हणून मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वराच्या मंदिरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता. खरोखर परमेश्वराने आज त्याच्याजवळ या शब्दात दिवशी आणून त्याच्या भक्तगणासह त्याची स्तुती आराधना करण्यासाठी आम्हाला एकत्र केलं. त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ देतो. आपण आपल्या भक्तीचा आरंभ करूया. धन्य ते जन जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या शास्त्राप्रमाणे चालतात. धन्य ते जन जे त्याचे निर्बंध पाळून त्याला मनपूर्वक शरण जातात. ते काही अधर्माचरण करत नाहीत, तर त्यांच्या मार्गाने चालतात. तुझे विधी आम्ही मनपूर्वक पाळावे म्हणून तू ते आम्हास लावून दिले आहे. तुझे नियम पाळण्यासाठी आमची चाल चलवणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे. मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरविले तर मी फजित होणार नाही. तुझ्या रास्त निर्णयाचे ज्ञान मी प्राप्त करून घेईन. तेव्हा मी सरळ मनाचे तुझे स्तवन करीन. मी तुझे नियम पाळीन. माझ्या सर्वस्वी त्याग करू नको. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील. तुझ्या वचनाप्रमाणे सावध राहण्याने सर्व मनाने तुला मी शरण आलो आहे. तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नको. मी तुझविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. हे परमेश्वरा, तू धन्य आहेस. तुझे नियम मला शिकव. मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयाचे निवेदन करीतो. तुझ्या निर्बंधाचा मार्ग हीच माझी धनसंपदा असे मानून मी अत्यानंद करीतो. मी तुझ्या विधीचे मनन करीन. तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन. मी तुझ्या नियमांनी सुख पावेन. मी तुझे वचन विसरावयाचा नाही. परमेश्वर बाप, वाचलेलं स्तोत्र आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव देतो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या सुंदर शाबात दिवशी, या सुंदर सकाळच्या वेळेस तुझ्या सर्व भक्तगणासह तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला एकत्र आणलं. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, या तुझ्या चांगुलपणाचा अनुभव तू आम्हाला प्रतिदिन येऊ देतोस म्हणून तुझे उपकार मानतो. खरोखर परमेश्वरा, आज या तुझ्या मंदिरामध्ये जमलेले सर्व तुझे भक्तगण यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. परमेश्वरा, मागील वर्षाच्या महामारीपासून तू आमच्या सर्वांचं रक्षण केलंस आणि तुझं गौरव करण्यासाठी तू आम्हाला पुन्हा एकदा या शब्दात दिवशी एकत्र आणलंस. त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. तुझं वचन आज आमच्या संगती बोलत असताना परमेश्वरा, ते आमचं जीव, शरीर आणि आत्मा भेदून जाणारं असं होऊ दे. आणि दावीद राजासारखं आम्ही म्हणतो की तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. परमेश्वरा, ह्या वचनाचं पालन करून त्याप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर आणि तू आमच्या द्वारे गौरविला जा, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो.
आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक बापा. आमेन. आजच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे नव्या करारातून मत्तई कृष्ण शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 23 ते 27 ही वचनं आज आपण आपल्या मन्नासाठी घेणार आहोत. वादळ शांत करणे. मग तो तारवावर चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे आत गेले. तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले. ते इतके की तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी, बचाव करा, आपण बुडतोय. त्याने त्यास म्हटले, अहो अल्पविश्वासू, तुम्ही का घाबरला? मग त्याने उठून वारा व समुद्र यास दटविले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा तारवातील मनुष्यांना आश्चर्य वाटून ती म्हणाली, हा कसा मनुष्य आहे? वारा व समुद्रही त्याचे ऐकतात. त्याचप्रमाणे जुन्या करारातून जो दुसरा शास्त्रभाग निवडलेला आहे तो जुन्या करारातून नीतिसूत्राचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 17, 18 आणि 19. दुष्कर्मापासून दूर राहणे हा सरळांचा धोपट मार्ग होय. जो आपले मार्ग धरून राहतो तो आपला जीव राखितो. गर्व झाला की नाश ठेवला. मनाचा ताठा अधपतनाचे मूळ होय. गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर नम्रचित्त असणे हे बरे आहे. देवबाप, वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ राहो. मी विनंती करतो मिस्टर प्रकाश सूर्यवंशी यांना, जे आपल्या चर्चचे सभासद असून ते सुवार्तिकेचे काम बऱ्याच वर्षापासून करतात. कोणतेही मानधन न घेता ते परमेश्वराची सेवा सतत आणि सतत करत असतात. मी देवाचा सेवक प्रकाश सूर्यवंशी यांना विनंती करतो की त्यांनी येऊन परमेश्वराच्या वचनातून आज आमच्याशी बोलावं. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ थोर गौरवी आमच्या जिवंत देव बापा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. प्रभू पित्या, आजचा हा सुदिन तू आम्हाला दाखवलास आणि जिवंत राहण्याची पुन्हा एक वार अनमोल संधी तू दिलीस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आभार मानतो, उपकार मानतो. या नवीन वर्षात आम्ही पदार्पण केलेले असताना आमचं सर्व जीवन नवीन व्हावं आणि स्वर्गाकडे वाटचाल करण्यासाठी तो आम्हाला शुद्ध आणि पवित्र करावंस असं कृपेने आणि दयेने होऊ दे. आजचा संदेश आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर आणि प्रत्येकाला समजण्याचं अंतःकरण तू दे. सर्व गौरव आम्ही तुला देतो. जे दोन्ही शास्त्रभाग वाचलेले आहेत ते तू आशीर्वादित कर आणि वचनाचं नवीन प्रकटीकरण तू आम्हाला दे. सहाय्य कर, मदत कर. माझं मुख उघडत असताना त्याचा ताबा तू घे आणि त्याच्यामध्ये कसलीही भेसळ असू देऊ नकोस. वरून येणारं ज्ञान तुम्हाला पुरवून दे. ही प्रार्थना मी तुझ्या चरणाजवळ करतो. ही सर्व प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच गोड आणि पवित्र नावात केली आहे म्हणून तो ऐकू द्या.
आमेन. आजच्या मननासाठी जे 2 शास्त्रभाग निवडलेले आहेत त्यातला पहिला शास्त्रभाग मत्तयकृत शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 23 ते 27 वचन मी वाचतो. वादळ शांत करणे. मग तो तारवा चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे त्यात गेले. तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले, ते इतके की तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी, बचाव करा, आपण बुडतो. त्याने त्यांस म्हटले, अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला? मग त्याने उठून वारा व समुद्र यांस दटाविले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा तारवांतील मनुष्यांना आश्चर्य वाटून ती म्हणाली, हा कसा मनुष्य आहे? वारा व समुद्रही याचे ऐकतात. देवबाप वाचलेला शास्त्रभाग आपणासाठी आशीर्वादित करो. त्याचप्रमाणे दुसरा शास्त्रभाग जो निवडलेला आहे नीतिस्तोत्रे याचा 16वा अध्याय आणि 17 ते 19 वचन. नीतिस्तोत्रे याचा 16वा अध्याय आणि 17 ते 19 वचन आपण ऐकूयात. दुष्कर्मापासून दूर राहणे हा सरळांचा धोपट मार्ग होय. जो आपला मार्ग धरून राहतो तो आपला जीव राखितो. गर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा ताठा अधपाताचे मूळ होय. गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दिन्यांबरोबर नम्रचित्त असणे बरे. ऐकणाऱ्या सर्व बंधू भगिनींस प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाची स्तुती असो की त्याच्या वचनातून बोलण्याची संधी त्याने मला दिली. त्याचप्रमाणे रेव्हरंट संजय मिसाळ पाळक साहेब यांचे देखील मी ख्रिस्तात आभार मानतो की ही संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. आजच्या माझ्या संदेशाचा विषय आहे, माझा नावाडी ख्रिस्त आहे. 1909 ते 1911 एक महाकाय जहाजाची ब्रिटिश सरकारकडून निर्मिती करण्यात आली आणि त्या जहाजाचं नाव जगभरातील लहानथोर व्यक्तीला माहीत आहे, टायटॅनिक जहाज. सुमारे 35,000 कामगारांनी ते जहाज बनवलं. त्या जहाजामध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा होत्या. सुमारे 4 किलोमीटर एवढा आकारमान त्या जहाजाचा होता आणि असं हे विशाल महाकाय जहाज न्यूयॉर्कच्या प्रवासाला निघालेले असताना काही वेळातच त्याचा नायनाट झाला आणि ही दुर्दैवी घटना 15 एप्रिलच्या त्या रात्री घडली. ते जहाज बुडायला केवळ 2 तास लागले. अगदी समुद्राच्या तळाशी जाऊन अंधकारमय अवस्थेत ते जहाज पडलेलं आहे. पहिल्याच फेरीत उद्ध्वस्त झालेले हे जहाज बर्फाच्या पहाडाला टक्कर बसून अटलांटिक महासागराच्या तळाला जाऊन पडले आणि त्याच्यामध्ये सुमारे 1513 लोक गतप्राण झाले. तो बर्फाचा पहाड इतका मोठा होता आणि त्या जहाजाचा वेग इतका तुफान होता की ज्यावेळेस त्या पहाडाला बर्फाच्या त्या पहाडाला टक्कर बसली, क्षणार्धात त्या जहाजाच्या पुढचा भाग उद्ध्वस्त झाला आणि त्याच्यामध्ये पाणी घुसलं. त्याच्यामध्ये काही लोक वाचले. सुमारे 700 लोक
त्यातून वाचले, परंतु 1513 लोक त्या ठिकाणी त्यांचा अंत झालेला आहे. ते जहाज बनवायला करोडो डॉलर्स ब्रिटिश सरकारने खर्च केला होता आणि एका कंपनीला, नामांकित कंपनीला ते जहाज बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. त्यानंतर रॉबर्ट बालार्ड नावाचा एक व्यक्ती होता. तो आणि त्याचा ग्रुप ते जहाज नेमकं कोणत्या अवस्थेत आहे ते त्यांनी शोधून काढलं आणि ते जहाज शोधण्याकामी त्याला लाखो डॉलर्स रुपये खर्च करावे लागले. आणि त्याने ज्यावेळेस ते जहाज शोधून काढलं, ज्यावेळेस तो तळाशी गेला आणि अतिशय भयानक परिस्थिती त्या ठिकाणी त्याला आढळली. त्या ठिकाणचं तापमान केवळ 1°C आहे. तिथून माणूस जिवंत येणं अशक्य आहे. त्याचं आयुष्य त्या ठिकाणी उद्ध्वस्त होऊ शकतं आणि अशा अवस्थेत ते जहाज अंधकारमय अवस्थेत पडलेले आहे असं त्याला ते दिसलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, बॅक्टेरिया त्याचं मेटल कुरतडून खात आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कालांतराने त्या जहाजाचं नामोनिशान खतम होणार आहे. त्याचं काहीच उरणार नाही, कारण ते बॅक्टेरिया रात्रंदिवस त्याचं मेटल, त्या जहाजाचं मेटल खाण्यामध्ये रात्रंदिवस मग्न आहेत. आणखी बरीच माहिती या जहाजाविषयी आपल्याला पाहायला मिळते. बुडण्याचं, हे जहाज बुडण्याचं महत्वाचं कारण असं होतं की हे जहाज ज्या कुणी बनवलं त्याने दावा केला होता की स्वर्गातून देव जरी अवतरला खाली तरी हे जहाज बुडू शकणार नाही, असा दावा ज्यांनी जहाज बनवलं होतं त्यांनी केला होता. आणि एक प्रकारे परमेश्वराच्या ईर्ष्येला त्यांनी पेटवलं होतं. एक प्रकारे परमेश्वराला त्यांनी चॅलेंज केलं होतं. आणि हे मुख्य कारण जहाज बुडण्याचं. नीतिस्तोत्र याचा 16वा अध्याय आणि 18व वचन आपल्याला असं सांगतंय, आताच आपण वाचलेला शास्त्रभाग आहे की गर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा ताठा अधपाताची मूळ होय. आणि हे जहाज बनवणारे लोक अत्यंत गर्विष्ठ झाले होते आणि त्यांना असं वाटलं होतं की हे जहाज दीर्घकाळ टिकेल, हे जहाज जगातलं सगळ्यात वेगवान जहाज असेल, या भ्रमात ते होते. परंतु त्यांनी ते जहाज बनवल्यानंतर परमेश्वराला गौरव दिला नाही. आणि मनाचा ताठा, आताच वाचला पण, मनाचा ताठा हे अधपाताचे मूळ होय. आणि काही पहिल्याच प्रवासामध्ये ते जहाज आणि त्यामध्ये प्रवास करणारे ते 1513 लोक, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्याला ठाऊक आहे प्रियांनो की सैतान स्वर्गामध्ये लुसिफर देवदूत नावाने तो परिचित होता आणि परमेश्वराच्या समोर रात्रंदिवस तो असायचा, स्तुती आराधना तो करायचा. परंतु या लुसिफर देवदूताला सुद्धा गर्व झाला. आणि यशाया 14वा अध्याय आणि 13 ते 14 वचनांमध्ये आपल्याला त्याला काय गर्व झाला त्याचा उल्लेख आढळतो. तो म्हणतो, तो लुसिफर म्हणाला होता, त्याच्याविषयी यशाया संदेश त्याने लिहिला, जो तू मनात म्हणालास, 13वं वचन, यशाया 14वा अध्याय आणि 13वं वचन, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करील, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघावर आरोहण करील, मी परात परात समान
होईल असं ज्यावेळेस त्याने विधान केलं, त्याच वेळेस गर्भाची परिसीमा त्याने ओलांडली आणि परमेश्वराने त्याला पृथ्वीवर टाकून दिलं. आणि म्हणून प्रियजन हो, आपल्याला जे काही परमेश्वराने दिलेलं आहे त्याच्याविषयी आपण कधीही अभिमान बाळगता कामा नये. अभिमान बाळगायचा असेल तर पाऊल म्हणतो की मी अभिमान बाळगेल तर केवळ वधस्तंभाचा अभिमान बाळगेल. ते जहाज बुडण्याचं दुसरं असं कारण होतं की ज्या केबिन मध्ये दुर्बिणी ठेवण्यात आल्या होत्या त्या कॅबिनची चावी त्यांच्याकडनं हरवली आणि परिणामी त्या दुर्बिणी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकल्या नाही. आणि दुर्बीण उपलब्ध न झाल्यामुळे तो महाकाय पहाड त्यांना दिसू शकला नाही आणि क्षणार्धात त्या जहाजाचा सुराळा झाला. मला तर असं वाटतं की परमेश्वरानेच त्यांना भ्रांत मनाच्या स्वाधीन केलेलं असावं. नीतिस्तोत्र याचा 16वा अध्याय आणि 5वं वचन आपल्याला सांगतंय की प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याला परमेश्वराचा, प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. हे मी टाळी देऊन सांगतो असं शलमोन राजा म्हणतो. हे मी टाळी देऊन सांगतो म्हणजे निश्चित आणि खचित अर्थाने अगदी गॅरंटेड की मनुष्याला गर्व झाला की त्याचा नाश ठरलेलाच. आपल्याला जुन्या करारात एक जहाज पाहायला मिळतं की जे सर्वप्रथम बनवण्यात आलं ते नोहाचं जहाज आपल्या सर्वांच्या परिचित आहे. आणि उत्पत्ती 6, 7 आणि 8 या अध्यायांमध्ये त्याचं सविस्तर वृत्तांत आपल्याला दिलेला आहे. ते जहाज जे बनवलं गेलं होतं ते परमेश्वराच्या योजनेनुसार बनवलं गेलं होतं. कारण परमेश्वरानेच नोहाला आदेश दिला होता की मी आता पृथ्वी तलाचा नाश करणार आहे आणि तू एक तारू बनव, म्हणजेच जहाजाची ती प्रतिकृती आहे, ते जहाज तू बनव आणि ते फक्त त्या कामी फक्त गोफेर लाकूड तू यूज कर आणि त्याच्या आतून आणि बाहेरून फक्त डांबर लाव. अतिशय साध्या पद्धतीने बनवलं गेलेलं ते तारू. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की त्याच्यामध्ये सुमारे 50,000 लोक बसतील एवढी कॅपॅसिटी त्या जहाजाची होती. कुठलीही सुविधा नाही, कुठल्याही अत्याधुनिक सुविधांनी ते जहाज युक्त नव्हतं. मात्र परमेश्वराच्या इच्छेनुसार ते बनवलं गेलं होतं. परमेश्वराने सांगितलं की गोफेर लाकूड घे, त्याच्यापासून तू इतक्या मापाचं तू जहाज बनव, त्याला आतून आणि बाहेरून डांबर लाव, एवढंच त्याला सांगणे. आणि त्या परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे नोहाने त्याचं आज्ञापालन केलेलं आहे. आणि मग 7व्या अध्यायात आणि 1ल्या वचनामध्ये परमेश्वर म्हटला नोहाला की तो आपल्या सर्व कुटुंबासह तारवात चल, कारण या पिढीत तूच मशी धर्माने वर्तणारा असा तू मला दिसला आहेस. केवळ एकमेव व्यक्तित्व तू आहेस की तू धर्माने वर्तणारे आहेस. आणि म्हणून आता तू काय कर, तुझ्या कुटुंबासह तारवात चल. प्रियजनो, ह्या सत्य घटनेवरून आपल्याला एवढंच शिकायला मिळतं की आपल्या घररूपी जहाजात एक जरी धार्मिक व्यक्ती असला तर त्याच्याद्वारे कुटुंबातील सर्व व्यक्ती वाचल्या जातात. आणि म्हणून घरात एक तरी व्यक्ती देवाच्या भयात चालणारा, त्याच्या समागमात राहणारा, तारण पावलेला धर्मी व्यक्ती असला पाहिजे. आणि आपल्याला पाहावयास मिळतं की हे जहाज महाकाय पर्वत त्या पाण्याखाली आले. 40 दिवस 40 रात्र परमेश्वराने जलप्रलय केला. अनेक मोठमोठे महाकाय पहाड पर्वत
त्या पाण्याखाली होते. आणि असं असताना देखील हे साधं सुधं सिंपल बनावटीचं जहाज हे अरारत येथील एका पर्वतावर जाऊन सुरक्षित टेकलेलं आहे. याचं कारण एकच होतं की त्या जहाजामध्ये दुसरं तिसरं कुणी नसून ह्या आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर होता. त्याचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून ते जहाज त्या अरारत येथील एका पर्वतावर सुरक्षित असं पोहोचलेलं आहे. सुमारे 1 वर्षभर ते तारू त्या पाण्यामध्ये होतं, परंतु तारवात बसलेला एकाही व्यक्तीचा किंवा प्राण्याचा नाश झाला नाही. कारण त्याच्यात धार्मिकतेचा उपदेशक नोहा, जो त्या काळचा धार्मिक व्यक्ती गणला गेला होता, ज्याविषयी परमेश्वराने साक्ष दिली होती, तो व्यक्ती त्या जहाजामध्ये बसलेला होता. आणि त्या जहाजामध्ये दुसरं तिसरं काहीच चालू नसून परमेश्वराची उपासना, परमेश्वराची आराधना यामध्येच तो वेळ घालवत असणार. टायटॅनिक जहाजाविषयी जर आपण वाचलं तर त्यामध्ये बिअर बार आणि गाणाऱ्या नाचणाऱ्या बाया आणि अनेक जे कंपार्टमेंट त्यांनी बनवले होते वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या की ज्या आनंददायी गोष्टी आहेत, मनाला रममान करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सर्व त्या जहाजामध्ये भरलेल्या होत्या. आणि लोक व्यसनामध्ये, जुगार खेळण्यामध्ये बरेचसे लोक व्यस्त होते. आणि त्यातच जहाज बनवणाऱ्यांनी असं धक्कादायक विधान केल्यामुळे ते इतकं महागडं जहाज त्या पाण्यामध्ये त्याचा निभाव लागू शकला नाही, कारण त्याच्यामध्ये परमेश्वर नव्हता. आपल्याला दुसरं एक जहाज पवित्र शास्त्रात पाहायला मिळतं की ज्या जहाजामध्ये योना बसला होता. योनाला परमेश्वराने सांगितलं होतं की निन्वे येथे जा आणि त्या लोकांना पश्चातापाचा संदेश दे. ते लोक, त्या लोकांच्या पापाचा बोवाटा माझ्या कानावर आलेला आहे. तू त्यांना जाऊन संदेश सांग की निन्वे धुळीस मिळणार आहे, निन्वेचा मी नाश करणार आहे. फक्त 40 दिवसांचा अवकाश आहे. परंतु आपल्याला माहित आहे प्रियांनो की योनाने परमेश्वराची आज्ञा अवमानिली आणि तो निन्वे ऐवजी तार्शिशला जाणाऱ्या जहाजामध्ये बसला. आणि आपल्याला माहितीये की तो ज्यावेळेस जहाजात बसला आणि त्या ठिकाणी जाऊन तो गाढ झोपी गेला, तळाशी जाऊन झोपी गेला. आणि थोड्याच वेळाने परमेश्वराने वायू सोडला आणि ते जहाज बुडायला लागलं. आणि मग सगळे जहाजात बसलेले जे लोक होते ते घाबरले आणि त्यांना असं वाटलं की हे संकट कोणामुळे आले असेल, म्हणून त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. आणि आपल्याला ठाऊक आहे की योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. ते क्षणार्धात जहाज त्याच वेळी बुडालं असतं, परंतु परमेश्वराचा उपासक, जरी त्याने आज्ञा केली होती तरी तो परमेश्वराचा उपासक होता, परमेश्वराचा निवडलेला तो व्यक्ती होता, तो त्या जहाजामध्ये बसलेला होता. आणि ज्यावेळेस चिठ्ठी टाकली आणि मग लोकांनी, जहाजातल्या लोकांनी त्याला विचारलं की अरे बाबा, तू झोप घेत काय पडलास, आपला जीव संकटात आहे, तू कुठून आलास, काय करतो, तुझ्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे, आता तुझं आम्ही काय करावं. आणि मग योना त्यास म्हणतो, तू कुठून आलास, तुझी ओळख काय. त्या ठिकाणी योनाने जरी परमेश्वराची आज्ञा केली होती तरी त्या ठिकाणी परमेश्वराविषयी त्याने महान साक्ष दिलेली आहे. पहिल्या अध्यायात, योना पहिला अध्याय आणि 9व्या वचनामध्ये तो म्हणतो, तो त्यास म्हणाला, मी इब्री आहे, ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. मी साधारण व्यक्ती नाहीये. ज्या परमेश्वराने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. त्या ठिकाणी त्याने जिवंत परमेश्वराविषयी साक्ष दिलेली आहे. आणि तो म्हणतो 12व्या वचनामध्ये, हे संकट माझ्यामुळे आलेले आहे, हे वादळ माझ्यामुळे उठले आहे.
प्रामाणिकपणे त्या लोकांसमोर त्यांनी कबुली दिलेली आहे. आणि तो म्हणतो, जर तुम्ही मला फेकलं समुद्रामध्ये तर तुमच्यासाठी समुद्र शांत होईल. आणि प्रियजनो, आपल्याला पाहायला मिळतं की तसंच झालेलं आहे. योनाला फेकण्यात आलेलं आहे आणि समुद्र शांत झालेले आहे. त्या जहाजामध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती वाचलेला आहे. त्या जहाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने जिवंत परमेश्वराची साक्ष ऐकलेली आहे आणि त्याचमुळे ते जहाज वाचलं आणि सुरक्षित स्थळी ते पोहोचलं. योना पण वाचलेला आहे, आपल्याला पाहायला मिळतं पुढे. आणि मग त्याने तो पश्चातापाचा संदेश दिलेला आहे वगैरे वगैरे. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की ज्या तारवामध्ये, जहाजामध्ये परमेश्वराचं वास्तव्य आहे त्याला कुणीही बुडवू शकत नाही. तिसरं एक जहाज आहे नवीन करारामध्ये. ते जहाज म्हणजे ज्या जहाजामध्ये संत पाऊल बसलेला होता. बंदिवान अवस्थेतला पाऊल रोमकडे त्याचा जलप्रवास चालू झालेला आहे. प्रेषित कृत्याचा 27वा अध्याय आणि 9 ते 44 वचनामध्ये त्या जहाजाचा वृत्तांत आपल्याला पाहावयास मिळतो. आपण काही वचन वाचूया. प्रेषित कृत्याचा 27 अध्याय आणि 9 ते काही वचन आपण वाचूया. पौलाचा रोम पर्यंतचा जलप्रवास, क्रेतापर्यंत. नंतर आम्ही इटाली देशास तारवांतून जावे असे ठरल्यावर पावलाला व दुसऱ्या कित्येक बंदिवानांस बादशाही पलटणाचा युल्य नावाचा जमादार याच्या स्वाधीन करण्यात आले. तेव्हा आम्ही आसियाच्या किनाऱ्यावरील बंदरे करणाऱ्या अद्रमुत्तीय नगराच्या एका तारवात बसून निघालो. तेव्हा मासिदोनियातील थेसलनिकाचा अरिस्तार्ख हा एक इसम आमच्या बरोबर होता. दुसऱ्या दिवशी आम्ही सौदोनास पोहोचलो. तेव्हा युल्याने पावलाबरोबर मेहरबानीने वागून त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्यांकडे जाण्यास त्याला परवानगी दिली. तारवाचा प्रवास चालू आहे. मग आम्ही तेथून निघाल्यावर वारा समोरचा असल्यामुळे कुप्राच्या किनाऱ्यावरून गेलो. नंतर किलिकिया व पंफुलिया यांच्या समोरच्या समुद्रावर वरून जाऊन आम्ही लुक्या प्रांतातील मुरिया बंदरास पोहोचलो. तेथे इटालीस जाणारे असे एक अलेक्सांद्रियाचे तारू जमादाराला मिळाले. त्यावर त्याने आम्हास चढविले. मग पुष्कळ दिवस हळूहळू जाता जाता मोठ्या कष्टाने कनिदा समोर आल्यावर वारा पुढे जाऊ द्यायला संकटामागून संकटे चालू झाली. म्हणून आम्ही क्रेतावरून सलमोना समोर गेलो. मग आम्ही मोठ्या कष्टाने त्याच्या काठाकाठाने सुंदर नावाच्या बंदरी आलो. त्याजवळ लसया नगर होते. आणि मग या ठिकाणी पुढे जर आपण वचनं वाचली 9 पासून काही वचनं, तर त्या ठिकाणी मिलितापर्यंत तुफान व नौकाभंग असं शीर्षक आहे. 9वं वचन, तेव्हा फार दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपवासाचे दिवसही होऊन गेल्यामुळे त्यावेळेस समुद्रावरून जाणे संकटाचे होते. म्हणून पावलाने त्यास अशी सूचना केली की अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नव्हे तर आपल्या प्राणांचेही नुकसान व मोठी हानी होईल असे मला दिसते. तथापि जमादाराने पावलाच्या सूचनेपेक्षा तांडेल व तारवाचा धनी यांकडे अधिक लक्ष दिले. या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं 9व्या वचनामध्ये पावलाने 27 प्रेषित कृती 27 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये पावलाने त्या जहाजातील लोकांना सूचना दिलेली आहे की ह्या जलप्रवासात केवळ मालाचं नव्हे तर आपल्या प्राणांचेही नुकसान होण्याची आणि मोठी हानी होण्याची शक्यता आहे. परंतु 11व्या वचनामध्ये आपल्याला आढळते की त्या जमादाराने पाऊलाच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कारण पाऊल बंदिवान अवस्थेत होता आणि तो कदाचित मनात म्हटला असेल, या बंदिवानाचं काय ऐकायचं, जो स्वतःची मुक्तता करून घेऊ शकत नाही, ज्याच्यावर आरोप आहेत,
माणसाच्या दृष्टिकोनातून तो आरोपी होता आणि हा आरोपी आम्हाला सूचना देणार आहे काय, याचं काय ऐकायचं. आणि त्या जमादाराने पाऊलाच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं आणि त्यापेक्षा त्या जहाजातला तांडेल व तारवाचा धनी यांकडे त्यांनी अधिक लक्ष दिलं. आणि मग आपल्याला पाहावयास मिळतं की 14व्या वचनामध्ये युरकोलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला आणि तारू त्यात सापडलं व वाऱ्याच्या तोंडी लागलं आणि त्या वाऱ्याच्या सर्व वजन स्वाधीन झालेलं आहे आणि ते जहाज भरकटत चाललेलं आहे. लोक हवालदिल झालेले आहेत. जहाजातलं सामान, धान्य वगैरे फेकून देण्यात आलं तरी सुद्धा वारा तोंडचा असल्यामुळे त्यांचे हाल होऊ लागले. पाणी घुसायला लागलं त्या जहाजामध्ये. आणि मग असं असताना सुद्धा पाऊल स्थिर होता, कारण तो परमेश्वराचा निवडलेला होता. त्याला माहिती होतं की किती जरी याच्याही पेक्षा आणखी महाकाय तुफान आलं तरी परमेश्वर माझ्या बरोबर आहे आणि हे जहाज बुडू शकत नाही. आणि मग 21व्या वचनामध्ये तो म्हणतो की गृहस्थ हो, तुम्ही माझे ऐकायला पाहिजे होतं, परंतु तुम्ही माझं ऐकलं नाही. जर तुम्ही माझं ऐकलं असतं तर हे हाल आपले झाले नसते. आणि 22व्या वचनामध्ये तो साक्ष देतोय, त्याला जी भविष्यवाणी झालेली होती. आणि तो म्हणतो, कारण ज्याचा मी आहे व ज्याची सेवा मी करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्या जवळ उभा राहून म्हणाला, पाऊला भिवू नको, पहा जे तारवातून चाललेले आहेत ते अवघे तुला देवाने दिलेले आहेत. देवाच्या समागमात राहणाऱ्या व्यक्तीबरोबर, योग्य व्यक्तीबरोबर जर आपली वाटचाल असेल तर त्याच्याबरोबर आपलं सुद्धा संरक्षण होऊ शकतं. हे या प्रसंगातून आपल्याला पाहावयास मिळतं. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे प्रियांनो, की जहाजांचा प्रवास 2-3 जहाज त्या ठिकाणी बदलण्यात आलेले आहे, तरी देखील संकटमय अवस्थेत, तुफानमय अवस्थेत कोणाच्या केसाला देखील धक्का लागलेला आपल्याला आढळत नाही. कारण परमेश्वराचा निवडलेला व्यक्ती, जो त्याच्या समागमात रात्रंदिवस राहणारा व्यक्ती, संत पाऊल त्या ठिकाणी त्या जहाजामध्ये होता. आणि म्हणून ते जहाज, शेवटी त्या जहाजाचा नाश झालेला आपल्याला आढळतो, परंतु कोणाही जीविताची हानी त्या ठिकाणी झाली नाही. त्याचप्रमाणे आपण जो शास्त्रभाग वाचलेला आहे की ज्या जहाजामध्ये, ज्या तारवामध्ये प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे, त्या ठिकाणी सुद्धा शिष्य घाबरलेले आहेत, कारण मोठं वादळ उठलेलं होतं. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये आपल्याला वचन सांगते की त्या ठिकाणी मोठं वादळ उठलं होतं आणि योनासारखाच प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा त्या तिथे निवांत झोपी गेलेला होता. आणि ते शिष्य प्रभू येशूला उठवतायत आणि म्हणतायत, प्रभूजी आमचा जीव धोक्यात आहे, खूप मोठं वादळ उठलेलं आहे, आपण सर्वजण बुडणार आहोत, असं शिष्य प्रभू येशूला सांगत आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना 26व्या वचनामध्ये, मत्तेकृत शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये म्हणतो, अगदी शांतपणे प्रभू म्हणतो, अल्पविश्वासी, तुम्ही सर्व अल्पविश्वासी आहात, तुम्ही का घाबरला? आणि मग त्याने हळुवार त्या ठिकाणी उठून वाऱ्याला आणि समुद्राला दटावलेले आहे. क्षणार्धात तो वारा आणि समुद्र शांत झालेला आहे. आणि असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी, अगदी सगळं काही निवांत झालं, जसं काही पूर्वी कुठलीही घटना घडली नव्हती अशी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून प्रियजन हो, आजच्या ह्या संदेशाद्वारे
आपल्याला हे शिकायला मिळतं की या जीवनरूपी सागरात आपण चाललेलो असताना, या सुखदुःखांच्या भयावह लाटांमध्ये आपला प्रवास चालू असताना जर ख्रिस्त आमच्या बरोबर आहे तर आम्हाला कसलीही भीती बाळगण्याची गरज नाही. परंतु जर ख्रिस्त आमच्या बरोबर नसला तर मात्र आपलं जहाज पैलतीरी जाऊ शकणार नाही. आपला कुठलाही उद्देश सफल होऊ शकणार नाही. जी खात्री योनाला होती, जो विश्वास नोहामध्ये होता, जो आत्मविश्वास पावलामध्ये होता, असला विश्वास आपल्यामध्ये आहे काय? आपल्या या जीवनरूपी प्रवासामध्ये, या सागरामध्ये आपण चाललेलो असताना आपल्या बरोबर प्रभू आहे काय, याचा आपण विचार करायला हवा. आणखी 2-3 जहाजांच्या विषयी वर्णन पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. आणि ज्या ज्या जहाजामध्ये देवाचे लोक बसलेले होते, त्या जहाजांचा किंवा त्यामध्ये बसलेल्या लोकांचा नाश झालेला नाहीये. ते सुरक्षित इच्छास्थळी पोहोचलेले आम्हास आढळतं. आणि म्हणून प्रियजनो, एक गीतकाराने फार सुंदर गीत रचलेलं आहे. माझा नावाडी ख्रिस्त आहे, नाही कसली चिंता, नाही कसला इगोर, माझा तारक ख्रिस्त आहे. खूप सुंदर गीत त्या गीतकाराने रचलेलं आहे. तुफान, संकट, समुद्रावरची संकट, की त्या ठिकाणी सगळं काही निर्मनुष्य, आजूबाजूला पाण्याशिवाय दुसरं कुठलंही कुणीही वाचू शकत नाही. अशा स्थितीमध्ये मनुष्याने काय करावं आणि काय नाही. परंतु परमेश्वर देव बापाला हे सगळं शक्य आहे, कारण त्याच्या शब्दाद्वारे त्याने अवघी आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेली आपणास आढळते. प्रियजनो, जो पहिला वृत्तांत आपण ऐकलेला आहे टायटॅनिक जहाजाविषयी, त्या जहाजामध्ये काही थोडे लोक जर देवाचं भय बाळगणारे लोक जर असते तर प्रत्येक व्यक्ती त्या जहाजामध्ये जिवंत राहिला असता, असं मला वाटतं. आपण कोणाचाही न्याय करू शकत नाही, परंतु ज्या घटना ऐकिवात आहेत, ज्या ऐकल्या, ज्या वाचल्या, त्याचं स्पष्टीकरण मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या जहाजाची तुलना आणि पवित्र शास्त्रातील जहाजांची जर तुलना केली तर अत्यंत महागडं असं ते जहाज आणि पवित्र शास्त्रातील जे जहाज आहे ते सगळे जहाज. आणि म्हणून प्रियजन हो, हा शेवटचा काळ आहे, रॅप्चर होणार आहे. आणि आतापर्यंतचा आपला प्रवास, या प्रवासात प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे काय, आणि आमचं कौटुंबिक जहाज हे सुरक्षित आहे काय, हा आपण याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. आपण आत्ताच ऐकलेलं आहे की नोहा त्या काळचा धार्मिक पुरुष त्या जहाजामध्ये बसलेला असताना देवबापाने त्याला त्याच्या कुटुंबासह सुरक्षित स्थळी नेलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण पावलाविषयी ऐकलेलं आहे, योनाविषयी ऐकलेलं आहे की योना ज्या जहाजात बसलेला होता आणि तो आत्मविश्वासाने त्या लोकांना सांगतो की हे जहाज कुठल्याही परिस्थितीत बुडू शकत नाही, कारण ज्या परमेश्वराने हे सर्व अवघं निर्माण केलेलं आहे त्याचा मी सेवक आहे, त्याचा उपवासक आहे, आणि म्हणून हे जहाज बुडू शकत नाही. त्याचप्रमाणे पावलाच्याही बाबतीत आपल्याला आढळलं की त्यांनी सुद्धा साक्ष दिलेली आहे की या जहाजात बसलेल्या एकाचाही नाश होऊ शकत नाही, कारण सर्व समर्थ देव बाप माझ्या बरोबर आहे.
आणि अगदी तसंच झालेलं आहे. ही गॅरंटी, आत्मविश्वास तुमच्या आणि माझ्यामध्ये असला पाहिजे की ज्यावेळेस रॅप्चर होईल त्यावेळेस माझं कुटुंब त्या सुरक्षित स्थळी पोहोचणार आहे की नाही, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. या नवीन वर्षात आपण पदार्पण केलेलं असताना, संकटामागून संकट येत असताना आपल्याला भिण्याचं कारण नाहीये. ज्यांनी परमेश्वराला आपलं जीवन वाहून दिलेलं आहे, ज्यांच्याबरोबर इम्मानुएल आहे, त्यांना कसल्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाही. परंतु ज्यांनी अद्याप पावेतो प्रभू येशूचा स्वीकार केलेला नाही, ज्यांनी पश्चाताप केलेला नाही, आणि म्हणून त्यांच्यासाठी मी नम्रतेचं आवाहन करतो की आपण पश्चाताप करावा आणि स्वतःलाही वाचवून आपल्या कुटुंबाला वाचवावं. कारण वचन आपल्याला असं सांगते की एक पापी बहुत हितांची नासाडी करतो आणि एक धार्मिक पुरुष, एक धार्मिक व्यक्ती अनेकांना वाचवू शकते. आपण पाहिलेले आहे की पावलामुळे सर्व जहाजातील प्रवासी वाचलेले आहेत. योनामुळे जहाजातील एकाचाही नाश झाला नाही. प्रभू येशू ज्या जहाजात बसलेला होता त्यातल्याही कोणाचा नाश झालेला आपल्याला आढळत नाही. आणि म्हणून आपण या नवीन वर्षात आपला एकच प्रयत्न असला पाहिजे, आपलं एकच ध्येय असलं पाहिजे की या जीवनरूपी सागरामध्ये मी प्रवास करत असताना माझ्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्त असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती गरज आहे आणि ती पूर्ण करण्याचा प्रत्येकाने आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. कारण रॅप्चर नंतर 7 वर्षाचा जो महासंकटाचा काळ आहे तो महाभयंकर असा असणार आहे आणि त्याच्यामध्ये सहजासहजी कोणाचा निभाव लागू शकणार नाही. आणि म्हणून तारणाऱ्या ख्रिस्ताला आपण प्रत्येकाने अंतःकरणात घेतलं पाहिजे. ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांनी, जे तारण पावलेले लोक, जे अधार्मिक लोक आहेत, जे अद्याप ज्यांनी आपलं जीवन बदललेलं नाहीये, त्यांच्यासाठी मध्यस्थी केली पाहिजे आणि त्यांना देखील त्या जीवनरूपी तारवामध्ये, ज्या तारवामध्ये ख्रिस्त बसलेला आहे त्या तारवामध्ये आणण्याचा प्रत्येकाने आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. देवबाप करो या वचनांकरवी तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन. या सुंदरशा संदेशाबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. खरोखर सर्व अधिकार येशू ख्रिस्तानं आज आम्हाला दिलेले आहेत. ज्यावेळेस तो ह्या जगामध्ये होता त्यावेळेस त्याने वादळ शांत केलं, अनेक रोग बरे केले, आंधळ्यांना दृष्टी दिली, जे मृत पावले होते त्यांना त्याने जिवंत केलं. हे सामर्थ्य ख्रिस्त येशूमध्ये होतं. आणि आम्ही पाहिलं आजच्या शास्त्र भागावरून की वादळाला सुद्धा त्याने शांत केलं. आणि शिष्य बोटीतून प्रवास करत असताना तो पाण्यावर चालत आला आणि ज्यावेळेस पेत्र म्हटला की मला सुद्धा चालायचं, तो बोटीतून उतरला आणि पाण्यावर चालू लागला. पण जेव्हा त्याचं लक्ष ख्रिस्तावरून हटलं त्यावेळेस तो पाण्यात बुडायला लागला. आमचं सुद्धा तेच आहे. ज्यावेळेस आम्ही ख्रिस्त येशूवर लक्ष ठेवून आमचं जीवन जगत असतो त्यावेळेस आम्हाला कोणतंही संकट आमच्यावर येत नाही. पण ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तावरचं लक्ष इतरत्र जगाकडे वळवतो त्यावेळेस सर्व संकट आम्हाला घेरण्यासाठी येतात. आणि वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त ज्या वेळेत पुनरुत्थित झाला आणि त्या शिष्यांना तर म्हणतो की सर्व अधिकार मी तुम्हाला देत राहिलेलो आहे. जे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आदामापासून त्या सर्पानं, त्या सैतानं हिरावून घेतले होते ते सर्व अधिकार ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर
ख्रिस्तानं ते सैतानाकडून हिसकावून घेतले आणि जे त्याचे शिष्य आहेत त्यांना ते दिले आणि म्हटले की जाऊन तुम्ही सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. खरोखर ज्यावेळेस आम्ही ह्या आज्ञेचं पालन करतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय कधीच राहत नाही. परमेश्वराच्या नावाला आम्ही गौरव देतो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. परमेश्वरा, या सुंदर शाबात दिवशी, ह्या सुंदर अशा सकाळच्या वेळेस आम्ही तुझी उपकार स्तुती करण्यासाठी तुझ्या भक्तगणासह तुझ्या मंदिरामध्ये उपस्थित असताना परमेश्वरा, तुझ्या वचनाद्वारे तू आज आमच्या संगती बोललेला आहेस. खरोखर परमेश्वरा, ज्यावेळेस आम्ही देवाला ईर्षेला पेटवतो त्यावेळेस आमच्यामधला गर्व तो धुळीस मिळवतो. ज्यावेळेस आम्ही देवाला चॅलेंज करतो त्यावेळेस परमेश्वरा, तू आम्हाला आमची अवकात दाखवून देतो की मरते मानव, मनुष्य हा मरता असा आहे आणि तो जिवंत देवाच्या समक्षतेत उभा राहू शकत नाही. या सुंदर संदेशाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि परमेश्वरा, या टायटॅनिक जहाजानं जसं चॅलेंज केलं होतं, पण परमेश्वरा पहिल्याच प्रवासामध्ये तिथून ते नष्ट झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. पण परमेश्वरा, तुझ्या सेवकानं पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली 120 वर्ष साधं जहाज बनवलं होतं. ते 40 दिवसाच्या रात्रंदिवसाच्या पावसामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा न येता ते ख्रिस्ताच्या विश्वासावर तरंगत राहिलं म्हणून सांगितलेलं आहे. आणि परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर ज्यावेळेस आम्ही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवून आमचं जीवन जगतो त्यावेळेस आम्हाला कोणत्याही गोष्टीची बाधा होत नाही. ज्यावेळेस आम्ही लीन आणि नम्र होऊन तुझ्या चरणाजवळ येतो त्यावेळेस परमेश्वरा, तू आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय कधीच राहत नाही. तुझा सेवक मोशेबद्दल तू साक्ष देतो की मोशे माझ्या पुढे इतका नम्र होता की जसा एक मित्र दुसऱ्या मित्रासंगती तोंडोतोंड बोलावं तसं मी मोशे संगती तोंडोतोंड बोलत होतो. खरोखर परमेश्वरा, लीन लोक तुला आवडतात आणि जे मनाचे लीन आहेत त्यांचा तू उत्कर्ष केल्याशिवाय कधीच राहत नाही. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ह्या सुंदर शाबात दिवशी तुझ्या सेवकांनी जो संदेश दिला त्या संदेशावर परमेश्वरा आम्ही मननाने चिंतन करावं. ह्या संदेशाच्या द्वारे परमेश्वरा, तू अनेकांना आशीर्वादित कर अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आणि तुझ्या नावाला मान महिमा गौरव स्तुती स्तवन करत ख्रिस्त येशूच्या नावात ही प्रार्थना आणि विनंती केली म्हणून तू ऐक बापा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडतो तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.